नमस्कार. श्री स्वामी समर्थ चॅनलवर सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. गजाननाशी गणराया आधी वंदू तुझ मोरया. आपल्या हिंदू धर्मात सर्व देवतांमध्ये गणेशाची पूजा प्रथम केली जाते. त्याचप्रमाणे तिथीमध्ये चतुर्थीला महत्त्वाचे स्थान असते. दरवर्षी माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीला गणेश जयंती म्हणून साजरी केली जाते. यावर्षी म्हणजेच 13 फेब्रुवारी 2024ला येणाऱ्या गणेश जयंतीला एक खास योगायोग जुळून येत आहे. कारण 13 फेब्रुवारी 2024ला येणारी गणेश जयंतीच्या दिवशी मंगळवार आहे आणि मंगळवारी येणारी चतुर्थी ही अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाते. यामुळेच ही गणेश चतुर्थी जास्त सहस्रपटीने फलदायी आहे. म्हणूनच या दिवशी काही खास उपाय करून तुम्ही नोकरी, व्यापार, आरोग्य यासंबंधीच्या व्याधींपासून सुटका करून घेऊ शकता. तसेच मनातील सर्व इच्छा व अडलेली सर्व कामं पूर्ण होतील. या गणेश जयंतीच्या दिवशी श्री गणेश द्वादशम नाम स्तोत्राचं पठण केल्याने व्यक्तीच्या जीवनात सारं काही शुभ घडतं. जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत बुध ग्रह कमजोर स्थितीत असेल किंवा बुध दोषापासून मुक्ती मिळवायची असेल तर या गणेश जयंतीच्या दिवशी गणेशाच्या मूर्तीला अभिषेक करून त्याची नियमित पूजा करावी. या उपायाने तुम्हाला खूप फायदा होईल. तसेच बुधग्रहाचा दोष दूर करण्यासाठी किंवा अनेक दिवसांची अडलेली महत्त्वाची कामे पूर्ण करण्यासाठी गणेश जयंतीच्या दिवशी मंदिरात जाऊन हिरव्या वस्तूंचे दान करावे. याशिवाय गरजूंना हिरवे कपडे आणि उपयोगी वस्तू दान करणे फायदेशीर मानले जाते. या गणेश जयंतीच्या दिवशी श्री गणेशाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी किंवा गणेशाला प्रसन्न करण्यासाठी तांदळात हिरवी मूग डाळ मिसळून गरजूंना दान करावे. याशिवाय भिजवलेली हिरवी मुगाची डाळ पक्ष्यांना खाऊ घालावे. या उपायाने गणपती बाप्पा प्रसन्न होऊन आपल्या ज्या मनोकामना आहे, ज्या मनाच्या इच्छा आहे त्या पूर्ण करतील. तसेच काही लोकांच्या जीवनात दीर्घकाळ समस्या अडचणी राहतात आणि त्यामुळे तुम्ही जास्त त्रस्त झाला असाल तर या गणेश जयंतीच्या दिवशी स्नान करून गणेश मंदिरात जाऊन 11 किंवा 21 दुर्वांच्या तेवढ्याच जुड्या म्हणजे जर 21 दुर्वाची एक जुडी केली असेल तर अशा 21 दुर्वांच्या 21 जुड्या घ्याव्या आणि त्या गणेशाला अर्पण कराव्या. या उपायाने तुम्हाला समस्यांपासून मुक्ती मिळेल आणि कामाच्या ठिकाणी नवीन संधीही मिळतील. पैशांची तंगी असेल किंवा कर्जापासून मुक्ती हवी असेल तर या माघ गणेश जयंतीच्या दिवशी 108 दुर्वा घेऊन त्यांना ओली हळद लावून श्री गणाधिपतये नमः या मंत्राचा जप करत गणेशाच्या मूर्तीला अर्पण कराव्या. यामुळे धनाचा अभाव राहणार नाही आणि पैशांची तंगी जाऊन जे पण काही कर्ज असेल त्यापासून मुक्ती मिळेल. तर मग येत्या 13 फेब्रुवारी 2024च्या माघी शुक्ल गणेश जयंतीला हे उपाय करून बघा. हे साधे आणि सोपे उपाय तुम्हाला तुमच्या संकटांपासून मुक्त व्हायला नक्कीच मदत करतील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.